नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे आणि त्यातच आता उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवेवरती भारतीय वायुसेना आज ऐतिहासिक चाचणी घेणार आहे. शहाजहापूर इथल्या गंगा एक्सप्रेसवेवरती बांधलेल्या 3.5 किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवरती वायुसेना आपली ताकद दाखवणार आहे आणि या मोहिमेत वायुसेनेची सर्वात प्रगत लढाऊ आणि वाहतूक विमानं उड्डाण आणि लँडिंग करतील. यात राफेल, जॅग्वार, मिराज, Su-30 MKI तर MiG-29 Mi-17 V5 या हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे. पाकिस्तानची आता काही खैर नाही आहे, कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे आणि त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढेल. ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र वजनानं हलकं आहे, वेगवान आहे आणि तितकंच घातक आहे. ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र हे हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून सुद्धा डागता येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरणारच. ग्राफिक्सच्या माध्यमातून या ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये आपण पाहतोय. वजन 1.3 ते 1.4 टन आहे, तर लांबी 6 मीटर आणि त्याचा व्यास 50 सेंटीमीटर इतका आहे. वेग पाहिला तर 4170 किलोमीटर प्रति तास असा वेग त्याचा आहे आणि त्याची रेंज 290 किलोमीटर पर्यंत आहे. हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून सुद्धा हे क्षेपणास्त्र डागता येतं. भारताला युद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची आता घाबरगुंडी उडालेली आहे. तर धास्तावलेल्या पाकिस्तानची नजर भारताच्या समुद्राकडे लागलेली आहे. मात्र त्याची कारणं काय? भारताच्या कोणत्या शस्त्रांमुळे पाकिस्तान बेचिराग होऊ शकतो? साम टीव्हीच्या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात. नौदलाची गर्जना, पाकिस्तानचा थरकाप. दहा सेकंदात पाकिस्तानचा खेळ खल्लास. भारताचा खतरा, पाकच्या समुद्राकडे नजरा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झालाय. त्यामुळे युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. तर आता पाकिस्ताननं उसना अवसान आणून अरबी समुद्रात युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. मात्र भारताच्या युद्धनौकांच्या सरावानं पाकिस्तानची धडकी भरली आहे. तीन मेचा पाकिस्ताननं इतका धसका का घेतलाय पाहूया. 3 मे 1999 पाकनं कारगिल युद्ध छेडलं, पण भारताकडून दारुण पराभव झाला. 3 मे पासून युद्ध भडकण्याची पाकिस्तानला भीती आहे. पाकच्या युद्ध सरावापासून 85 नॉटिकल मैलावर भारतीय नौदलाचा सराव सुरू आहे. भारतीय युद्धनौकांमधून मिसाईल फायरिंगचा सराव सुरू आहे. भारताच्या युद्ध सरावानं पाकिस्तान बिथरलाय, कारण पाकड्यांना भारताच्या क्षमतेची चांगलीच माहिती आहे. पाहुयात भारताच्या ताफ्यात कोणत्या युद्धनौका आहेत. INS विक्रांत 40 फायटर विमानं वाहून नेण्याची क्षमता आहे. MiG-29K लढाऊ विमान आणि 10 कामो KA-31 हेलिकॉप्टर सज्ज आहेत. INS विक्रांतवर विनाशकारी ब्रह्मोस तैनात आहे. INS कोलकाता शत्रू राष्ट्रांच्या मिसाईलचा विनाश करण्याची क्षमता आहे. युद्ध सज्ज सी किंग आणि ध्रुव हेलिकॉप्टर तैनात आहे. अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर आणि ब्रह्मोस मिसाईल देखील तैनात आहे. INS विशाखापट्टणम समुद्रात 45 दिवस राहण्याची क्षमता आहे. सी किंग हेलिकॉप्टर आणि अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर तैनात आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल देखील विनाशिकेवर तैनात आहे. INS मुर्मुगाव 300 नौसैनिकांची राहण्याची व्यवस्था आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल सज्ज आहे. याशिवाय अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर्स आणि हेलिकॉप्टरही तैनात आहेत. INS चेन्नई 6 प्रकारचे अत्याधुनिक सेन्सर्स आहेत. 16 ब्रह्मोस हे विध्वंसक क्षेपणास्त्र तैनात आहे. INS चेन्नईवर ध्रुव हेलिकॉप्टर देखील तैनात आहे.
कुरापतखोर पाकिस्तान भारताविरोधात लढण्याची दरपोक्ती करत असला तरी बलाढ्य भारतामध्ये पाकिस्तानचा शेवट करण्याची ताकद असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. हा एक संदेश आहे पाकिस्तानला की आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणि INS विक्रांत टेरिटोरियल वॉटर्समध्ये पाकिस्तानच्या एकदम जवळ आहे आणि ही जी फायरिंग होते आहे ही जस्ट ॲट 85 नॉटिकल माइल्स म्हणजे जवळजवळ 150 किलोमीटर्स पाकिस्तानाहून दूर आहे. आता पाकिस्तानचे दिवस भरले, त्यामुळे पाकिस्ताननं कितीही आदळापट केली तरी भारतीय युद्धनौकांसमोर 10 सेकंदही टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे पोकळ धमक्या देणाऱ्या पाकड्यांचा पराभव होणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्रामध्ये असं लावतात. मग दिलीप आणि दिलीपराव हा वेगळा व्यक्ती आहे का? नाही आहे ना. हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. पण ते काहीतरी त्यांना ट्विस्ट करून की कधी दिलीप लिहिलं कधी दिलीपराव लिहिलं असं काहीतरी ट्विस्ट करून ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. तुम्ही 9 अटेम्प्टची परवानगी ओबीसींना असते, त्याच्यात वडिलांचं जे ॲफिडेव्हिट आहे त्याच्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. याबद्दल काय सांगा? दिव्यांग सर्टिफिकेटबद्दल मी तुम्हाला हे सांगते की कुठलंही दिव्यांग सर्टिफिकेट सबमिट केलं की UPSC आणि DOPT ते ॲक्सेप्ट करते असं मुळीच नाही आहे. त्यांचा स्वतःचा बोर्ड आहे. 12 डॉक्टर्सचा बोर्ड आहे. 12 डॉक्टर्सच्या बोर्डने मला 3 वर्षामध्ये 6 वेळा माझा तपास केलेला आहे. आणि एम्सचं सर्टिफिकेट विच इज अ नॅशनल इन्स्टिट्यूशन, सफदरजंग आणि एम्स ह्या दोन्ही हॉस्पिटल्सनी 12 डॉक्टर्सच्या पॅनलनी मला सर्टिफाय केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तेच सांगते ना की मीडियासमोर खूप मिसइन्फॉर्मेशन आलेली आहे की ह्यांनी असं केलं ह्यांनी तसं केलं. पण असं काहीही नाही आहे. UPSCनीही कुठल्याही त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये किंवा कुठल्याही FIRमध्ये हे कधीच म्हटलेलं नाही आहे की मी कुठले बनावटी सर्टिफिकेट दिलेले आहेत किंवा माझं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं आहे किंवा माझं OBC प्रमाणपत्र खोटं आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. पण पटियाला हाऊस कोर्ट असेल किंवा दिल्ली उच्च न्यायालय असेल, त्यांनी तुम्हाला जेव्हा अंतरिम जामीन दिला नव्हता त्यावेळी त्यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले होते. तुम्ही फेरफार केलेली आहे, व्यवस्थेशी फेरफार केलेली आहे, अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या निकालात असल्याचं मॅडम बघायला मिळते आपल्याला. सर, जर तसं असतं तर आपण हे ग्रेडेड ज्युडिशरी सिस्टीमच नसते ना आपल्याकडे. हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्ट का आहे? कारण मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं, कुठल्याही कोर्टाकडून होऊ शकतं. माझं काही म्हणणं नाही, त्यांना काही पॉईंट्स वाटले असतील, बट दॅट इज नॉट द ट्रूथ. त्याच्यामुळेच मी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेली आहे. अँड एव्हरी टाईम ॲज यू नो आय हॅव बीन ग्रांटेड इंटरिम बेल. ओके, आय विल. आता मी आल्यावर बोलते तुमच्याशी. टार्गेट का करण्यात आलं तुम्हाला असं वाटतं? राजकीय कारण वाटतं? आल्यावर बोलते. निश्चितच या पूजा खेडकर होत्या. आपण बघितलं की त्यांनी त्यांच्यावरती केलेले सगळे आरोप तर तब्बल 9 महिन्यांनी पूजा खेडकर माध्यमांच्या समोर आल्या. पूजा खेडकर आलेल्या आहेत आणि आता त्या चौकशीसाठी गेलेल्या आहेत. साधारणतः पुढचे काही तास त्यांची या ठिकाणी चौकशी होईल आणि चौकशी झाल्या काय चौकशीमध्ये त्या उत्तरं देतील हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण पूजा खेडकर यांनी त्यांच्यावरती केलेले सगळे आरोप जे आहेत ते या ठिकाणी माध्यमांशी बोलताना फेटाळल्याचं बघितलंय. सुप्रीम कोर्टाकडनं आपल्याला दिलासा मिळेल अशा पद्धतीचा दावा देखील माध्यमांशी बोलताना पूजा खेडकर यांनी केल्याचं बघायला मिळते. बघावं लागणार आहे कशा पद्धतीनं पूजा खेडकर यांची पुढच्या काही तासांमध्ये चौकशी होते आणि चौकशीमध्ये त्या नेमकं काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. तर पूजा खेडकरनं सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. क्राईम ब्रांचकडून आज चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून पुढे काय निष्पन्न होत आहे याकडे लक्ष असेल. वळतोय पुढच्या बातमीकडे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावरती सायबर अटॅकचाही धोका निर्माण झालाय. भारतावरती 10 लाखांहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानसह अन्य देशांमधून भारतीय वेबसाईट्स आणि पोर्टल्सना लक्ष्य करण्यात येत आहे आणि यातील अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलाय. हे सायबर युद्ध असू शकतं अशी भीती व्यक्त केली जाते. राजकीय गोटातून एक बातमी समोर येते आहे. चुन चुन कर मारा, मात्र आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे खासदार संजय राऊतांनी. दिल्लीत हल्ले घडले तेव्हा शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता आणि आता मात्र पुलवामा, पहलगाम, उरीसाठी गृहमंत्री जबाबदार असलेल्या शहांचा राजीनामा घ्या असं आव्हानच त्यांनी सरकारला केलेलं आहे. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है
हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। और अगर कोई एक कायराना हमला कर कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है, तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा। जो प्रकार घडलेला आहे पेलगावला, 27 लोक निरपराध मारले गेले, ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे। ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे। सुन मारा ना, आपको किसने रोका है? मारो, सबसे पहले जवाब दो। पुलवामा में 40 जवान क्यों मरे और 27 निरपराध लोग जो मारे गए, जिसमें से महाराष्ट्र के, वो क्यों मरे? उसका जवाब दीजिए। आप इस्तीफा दीजिए, जो बोलना है बोल दीजिए। एकंदरीत विरोधकांकडून वेगवेगळ्या मागण्या होत आहेत। राऊतांनी गृहमंत्र्यांचं जे आहे तो राजीनामा मागितलाय, तर ओवेसींनी सुद्धा एक मागणी केलेली आहे। पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा अशी ही मागणी आहे। खासदार असदुद्दीन ओवेसींनी ही मागणी केलेली आहे। दहशतवाद्यांच्या घरात घुसून बसा, त्यांना मारा आणि दहशतवाद संपवा अशी ही मागणी आहे। काश 2019 में नरेंद्र मोदी वो जो लॉन्चिंग पैड्स की जमीन को हासिल कर लेते, जहां से लॉन्च पैड्स होते वो टेररिस्ट के, वो आप उसको ले लेते। अब आप जब ये आपकी न्यूज़ अगर सही है तो बहुत अच्छा है, हमको जाके वहाँ पे ले लेना चाहिए। मेरे को नहीं मालूम, आपके ऊपर आप बोल रहे खाली करके चले गए, तो खाली करके चले गए तो फिर हम जाके बैठना वहाँ पे और छोड़ना नहीं। अब के बार अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना। तिकडे श्रीनगरमध्ये NIA-DG सदानंद दातेंची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सुरू झालेली आहे। कालपासून सदानंद दाते श्रीनगरमध्ये आहेत आणि त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचीही पाहणी केलेली आहे। त्यानंतर आता एक महत्त्वाची आढावा बैठक ते घेत आहेत। यानंतर आपण वळतोय वॉर 50 कडे। युद्धासंदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल NIA कडून तयार करण्यात आलाय। लष्कर-ए-तोयबा, ISI लष्करानं कट रचला असं NIAच्या तपासात समोर आलेलं आहे। शिवाय दहशतवाद्यांनी वेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती असंही या तपासात उघड झालंय। केंद्र सरकार लवकरच पाकिस्तान बरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावरती दबाव वाढवणं हा यामागेचा मुख्य उद्देश आहे। 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर सुद्धा भारतानं पाकिस्तान सोबत डाक सेवा थांबवली होती। भारतानं दहशतवाद्यांवरती कारवाई करावी, मात्र प्रादेशिक युद्ध सुरू करू नये असा सल्ला दिलाय अमेरिकेचे उपाध्यक्ष JD पेन्स यांनी। पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाई करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेनं भारतासोबत मोठा लष्करी करार केलाय। या करारानुसार 1100 कोटींची शस्त्र अमेरिका भारताला देणार आहे। हा करार इंडो पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे आणि या करारामुळे भारताची समुद्र क्षमता मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे। टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथे पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकरवरती चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केली आहेत। भारतानं कुठल्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देणार असा पोकळ इशारा मुनीर यांनी दिला आहे। एका अपघाताची बातमी समोर येते। केरळच्या मलपूरमध्ये भरधाव कारनं एका महिलेला धडक दिली आहे। ही धडक इतकी जोरदार होती की महिला काही फूट दूर फेकली गेली। काय घडतंय हे कळताच तिचा 4 ते 5 वर्षांचा मुलगा तिच्या मागे धावत गेला। कार चालक मात्र फरार झालाय। CCTV फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत।
यानंतर आपण झटपट 100 कडे वळतोय. गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला उच्च न्यायालयानं नुकताच दिलासा दिलाय. अतिरिक्त बस चालकांकडून वाहक म्हणून काम करून घेण्यास परवानगी दिली आहे. तर अतिरिक्त बस चालकांकडून वाहक म्हणून काम करून घेण्यास औद्योगिक न्यायालयानं बेस्ट उपक्रमाला मनाई केली होती आणि हाच आदेश न्यायालयानं रद्द केला. काल 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पुण्यात महिलांसाठी फुले सिनेमाच्या शोचं मोफत आयोजन करण्यात आलं होतं. युवा शक्ती सोशल फाउंडेशन आणि समीर उत्तरकर यांच्या वतीनं हे आयोजन केलं गेलं. सर्वांपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे विचार पोहोचावेत याच उद्देशानं हे आयोजन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये योगा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. नाशिकच्या गोदातीरी गौरी पटांगण इथं योगा महोत्सव पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह नाशिकमधील लोकप्रतिनिधी योगा महोत्सवासाठी उपस्थित होते. नागपुरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सचिव कार्यालयात हा कक्ष उभारला गेलाय. विदर्भातील 11 जिल्ह्यांतील लोकांना याचा फायदा होणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत शासकीय सुट्ट्या वगळून हा कक्ष सुरू राहील. बदलापूर प्लॅटफॉर्मवरील तिकीट खिडकी उन्हात असल्यानं प्रवाशांना तळपत्या उन्हात उभं राहून तिकीट काढावी लागत आहेत. बदलापूर शहरातील तापमानाचा पारा 40शी पार गेलाय आणि इथे किमान शेडची व्यवस्था तरी करावी, अन्यथा ही तिकीट खिडकी सावलीमध्ये ठेवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. वाईमधील पसरणी गावामध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवरती मधमाशांनी हल्ला केला. 30 ते 35 जणांचा मधमाशांनी चावा घेतलाय. वाईतील खाजगी आणि पसरणीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवरती उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांचं संरक्षण आणि स्वच्छता संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीनं गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. ही संस्था महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. महिन्यातील 1 रविवार गडकिल्ल्यांवरती ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. बुलढाण्यात खामगाव तालुक्यात कृषी विभागातर्फे प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची प्रभात फेरी, मशाल फेरी आणि शिवार फेरी काढण्यात आली. पाणी अडवा, पाणी जिरवा, तसंच झाडं तोडू नका, होईल नाश असा संदेश या प्रभात फेरीच्या माध्यमातून देण्यात आला. सिंधुदुर्गामध्ये मागील 2 वर्षांत कोकमचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय आणि याचा फटका बागायतदारांना बसलाय. कोकम उत्पादन घटण्यामागे लाल तोंडी माकडाचा उपद्रव कारणीभूत असल्याचं शेतकरी सांगतायत. कोकमचं उत्पादन घटल्यामुळे यंदा कोकमला बाजारामध्ये दर मात्र चांगला मिळत असल्याचं चित्र आहे. बदलापुरात महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1200 चिमुकल्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्र दिन साजरा केला आणि यावेळी वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीनं छावा चित्रपटाचा खुला शोही आयोजित करण्यात आला होता. 6 ते 10 वयोगटातील मुलांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिल्ली NCRमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय आणि या पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळालाय. शिवाय उत्तरेकडील राज्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुण्यात गेले काही दिवस पाऱ्यानं 40शी पार केली आहे. मात्र आता ढगाळ वातावरण तयार झालंय आणि आज संध्याकाळी पाऊस बरसण्याचाही अंदाज आहे. नाशिकमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्येही विजांसह पाऊस पडू शकतो. विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पारा 40 अंशांच्याही वर गेलाय. तर सूर्यदेवाचा प्रकोप पुण्यात सुरूच आहे. पुण्याचा पाराही 43 अंशांवरती राहिला. मध्य महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली. राज्यातील काही भागात उष्ण आणि दमट हवामान असल्यानं आज संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष करून मुंबई आणि ठाण्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यापासून हैराण मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो. उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आले. हिवाळ्यातील 6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातात. यानंतर आता मंदिराला रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आणि हे दृश्य अगदी भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणार आहे.
मोठी बातमी आपण पाहतोय. पुणे नाशिक महामार्गावरती पुन्हा आता वाहतूक कोंडी दिसतीये. संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात वाहतूक कोंडी झाली आहे आणि या कोंडीत 2 ॲम्ब्युलन्स सुद्धा अडकल्यात. सकाळी 8 वाजेपासून ट्रॅफिक जाम झालेला आहे. महामार्ग विस्तारीकरण कामाचा नागरिकांना फटका बसताना दिसतोय. तर प्रशासनानं अत्यंत ढिसाळ नियोजन केलेलं आहे आणि काल दुपारी सुद्धा भर दुपारी इथे 4 तास कोंडी झाली होती. त्यानंतर आजही तसंच काहीसं चित्र आहे.